for that. Yes, no problem, guys. Thank you. How much for the donut? Ilgan lagan pariga. Is it? So मंडळी, आजचा दिवस खूप छान. आज आम्ही जातो एका ठिकाणी दीपक फार्मला आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवू काय आहे तिथे काय नाही आहे. खूप सुंदर दिवस आहे. 10 ते 12 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आपली गाडी रेडी आहे. आम्हाला आतमध्ये आहे. केतन माझा अजून एक मित्र आहे, तो निघणार आहे. हा केतन निघाला. येस. आणि अजून एक दुसरा मित्र तिकडून आहे, त्याच्या पलीकडनं. प्रायताचं पण आगमन झालं आहे. आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. 1 तास 2 मिनिट 57 माईल म्हणजे 96 किलोमीटर 95 किलोमीटर साधारण. आणि चला गणपती बाप्पा. सो आता आपण जस्ट निघालो, 2 मिनटं झालेत. आणि आता एक तुम्हाला एक खूप भारी जागा दाखवणार आहे मी आज. आम्हाला शाळा येस. सो ही आहे आपल्या स्क्रीनवर दिसली. ही आहे लहान मुलांची शाळा, एलिमेंटरी स्कूल त्याला म्हणतात ती. आणि हा समोरचा नजारा. स्प्रिंग एकदम बहरून आलाय मिशिगनमध्ये. आता पीक ऑफ द स्प्रिंग सीझन बोलतो आपण, तसं झालं आहे. सगळीकडे छान छान फुलं आणि कलर झाडांचे. सो फायनली आपण ऑलमोस्ट पोहोचलोय दीपक फार्म. आता एक 0.5 माइल्स. एका 2 मिनिटामध्ये 1 मिनिटमध्ये 2 मिनिट फार्ममध्ये पोहोचतोय. आणि हा रस्ता चांगलाच आहे, डर्ट रोड, कंट्री साईड सारखा. यू वॉन्ट टू से समथिंग आम्हाला? आम्ही आता दीपक फार्ममध्ये प्रवेश करतोय. पुढे रंगाची एक सुंदर दुनिया आहे. तिकीट विंडोवरून आम्ही आमचे पासेस कलेक्ट केले. पर पर्सन $20. सो आपण आता एंट्री मारतो. आणि हे ब्युटिफुल थँक यू फॉर दॅट. येस, नो प्रॉब्लेम गाइस. थँक यू. सो आता आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसतोय. हे असे 30-40 लोक एकसाथ जातील एवढे मोठे ट्रॅक्टर आहेत. आणि हे आम्हाला ट्युलिपच्या फार्मपर्यंत घेऊन जातील. ट्युलिप. सो हे आमचे खास फ्रेंड आहे. मागच्या 15 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय. ट्युलिपला मराठीमध्ये काय म्हणतात? कमेंट कितनला जाणून घ्यायचं आहे ट्युलिपला मराठीमध्ये काय म्हणतात. ड्रोन असतात तर, पण आपल्याकडे काही रेल पण नाही आहे. ठीक आहे, उडवा. 2 लोकांना. मित्रांनो, इथले ट्युलिप पाहून माझं मन अक्षरशः हरवून गेलं आहे. इतकी सुंदरता एकाच ठिकाणी पाहायला मिळणं म्हणजे खरंच नशीब आहे. ट्युलिपच्या फील्डमधून चालताना जणू काही लाल कार्पेट अंतरलंय असाच भास होत होता. सोबत मुलांनीही खूपच धमाल करून घेतली. आमचा अजून एक फ्रेंड, आपटे परिवार, छोटे परिवार आणि हे पाटील परिवार, मजेशीर आणि विनोदी स्वभावाचे. कपल फोटो आणि ट्युलिप वॉक झाल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला रील्सकडे. गाणी आणि स्टेप शोधताना सगळेच बिझी झाले. असं रॅन्डमली असं तुला असं काय पण करायचं. हे आमची गँग सगळे लोक फक्त रील शोधतात, काय काय करायचं काय नाही त्याचे. दीपक फार्मवरती खूप मोठ्या प्रमाणात ट्युलिप्स मिळतात. साधारण 1 मिलियन म्हणजे 10 लाखाहून जास्त. हेच पाहण्यासाठी दरवर्षी इथे पर्यटकांची
मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन जाते. इथे एक मुलांसाठी खेळायचं प्लेस आहे, दीपक बबल्स. बरीच लोक मुलं खेळत बसले इथे. आणि हा वातावरणाला सूट होईल असा छानसा म्युझिकल परफॉर्मन्स. $2 एक या प्रमाणात तुम्ही इथे ट्युलिपची फुलं पण पिक करू शकता. मुलांची मस्ती चालू होतीच इतक्यात श्रेयन सांगत आला, ग्रुप फोटो. ट्युलिप पाहून झाल्यानंतर आता आम्ही निघालो प्ले एरियामध्ये. हे गाईज, आपण आता ट्रॅक्टरमध्ये जाऊया ट्युलिपच्या फार्मला. आणि आमची गँग विथ ऑल किड्स आता ह्याच्यातून या ट्रकमधून जायचं. Yeah, is we're pirate going to see the ship? pirate ship. वेअर इज पायरेट शिप? It's going to come soon. Yeah, you have to be only patient. Yeah. ही आपली गँग. सगळ्याच मुलांना स्लाईड ट्राय करायची होती, सो त्यांच्यासोबत त्यांचे पॅरेंट्ससुद्धा सामील झाले. बराच वेळ ट्युलिप फार्ममध्ये फिरून आणि प्ले एरियामध्ये खेळून सगळ्यांनाच भूक लागली, सो आम्ही वळालो डोनट्स घेण्यासाठी. Thank you. Will that be it? Just the coffee? Is that it? That's it. Okay. नो रिसिप्ट. त्याला पाहिजे. Now you can take however much you need. डोनट घेऊन झालेत. अच्छा आता पोरण द्यायला. मम्मी लोकांचा टर्न झाला, आता मुलांनी पण ट्राय करायला सुरुवात केली. रन रन रन. हे तोंड आपल्याला तू बंद कर ना, मी हात पकडतो तुझा. आता वेट कर, आता वेट कर. थांब थांब थांब, एक मिनिट थांब. मार उड्या. 2 3. Come on. श्रेयांक झाला ऑलमोस्ट. टिबक फार्ममध्ये ट्युलिप शिवाय पण इतके सारे अट्रॅक्शन्स आहेत की तुम्ही तुमचा दिवस आरामात इथे घालवू शकता. कॉर्न मॅच इथे सगळा कॉर्न मागच्या सीझनचा पडलेला सुकलेला आणि यूज पोरांना खेळायला.
काय आवडलं तुला टिबक फार्ममध्ये? दीपक फार्म हे सगळं चांगलं आहे. ट्युलिप पाहून झाले, फोटोशूट झाले, मुलांचं खेळणंही झालं. फायनली आता आम्ही पॅकअप केलं आहे. आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तुम्ही जर मिशिगनमध्ये असाल तर डिबक फार्मला नक्की भेट द्या. मुलं आणि मोठे दोघांनाही आवडेल अशी जागा आहे ही. तर मित्रांनो, डिबक फार्मचा आजचा हा ब्लॉग आपण इथे संपवूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट वीकमध्ये एका नवीन ब्लॉग सकट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आणि पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.